शरीर हे मंदिर आहे असे वाचले होते. तरीही चुकीचे पदार्थ आपले खाल्ले जातात कारण मनावरचा कंट्रोल आपला थोडा कमीच पडतो. असो, उन्हाळ्यामध्ये फायदेशीर असा आज एक पदार्थ बनवला. थंड आणि पचनास सोपा. पोटातील उष्णता कमी होते, पोटदुखी थांबते, मानसिक ताण कमी होतो कारण की झोपही छान लागते. या पदार्थासाठी आपल्याला छान असा घिसगा किंवा जास्त शिजलेला भात बनवून घ्यायचा आहे. 1-1.5 वाटी ताजं दही घातलंय, मस्त अर्धी वाटी दूध वापरलंय, 1 ते 1.5 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेतलंय. 3 जणांसाठी मी 1 वाटी तांदळाचा वापर केलाय. थोड्या तेलामध्ये आता काजू तळून घेतेय. काजू आपण बाजूला काढून घेतोय आणि फोडणीसाठी इथे मी त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं, 2-3 चमचे उडीद डाळ, कढीपत्त्याची पानं, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घातलेत. तसंच किसलेलं आलं, थोडे मेथी दाणे घातलेले आहेत. ही सगळी छान फोडणी जी आहे ती भातावरती काढून घेतली. त्यावर बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर आणि तळलेले काजू काढले. थंडगार आणि पौष्टिक असा दहीभात आपला तयार झालाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा पेज फॉलो करा.